नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जलसंपदा विभाग भरती 2024 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, सतलज नदीवरील प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भाकरा नांगल हा प्रकल्प सतलज नदीवरील प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 11 डिसेंबर 1946 या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा गांधी यांनी भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे म्हटले। प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय राज्यघटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय एकात्मता हे शब्द कोणत्या दिवशी टाकण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 18 डिसेंबर सन 1976 या दिवशी भारतीय राज्यघटनेत समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय एकात्मता हे शब्द टाकण्यात आले। प्रश्न क्रमांक 5, भारतात पहिली जनगणना केव्हा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सन 1872 या दिवशी भारतात पहिली जनगणना पार पडली। प्रश्न क्रमांक 6, स्वतंत्र भारतानंतर कोणत्या वर्षी जनगणना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सन 1951 या वर्षी स्वतंत्र भारतानंतर जनगणना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 7, संपूर्ण जगात कोणत्या देशाची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत या देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणी हंटर आयोगाकडे साक्ष दिले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर महात्मा फुले यांनी हंटर आयोगाकडे साक्ष दिले। प्रश्न क्रमांक 9, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 18 जुलै सन 1947 या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित झाला। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक होते। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते शहर मध्ययुगीन शहर नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई हे शहर मध्ययुगीन शहर नाही। प्रश्न क्रमांक 12, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी हा अभंग कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर संत नामदेव यांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी हा अभंग आहे। प्रश्न क्रमांक 13, फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रायगड या जिल्ह्यामध्ये फणसाड अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 14, मराठवाड्यात उगम पावून ही नदी पूर्वेकडे वाहत जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पैनगंगा ही नदी मराठवाड्यात उगम पावून पूर्वेकडे वाहत जाते।
प्रश्न क्रमांक 15वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दलितांचा मुक्तिदाता असा उल्लेख कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दलितांचा मुक्तिदाता असा उल्लेख केला. प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 75% क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापले आहे. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणता जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर यशवंत सागर हा जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18वा, चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 41% भाग चंद्राचा पृथ्वीवरून दिसत नाही. प्रश्न क्रमांक 19वा, चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 50 मिनिटे चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा उशिरा उगवतो. प्रश्न क्रमांक 20वा, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2.4% भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राचे आहे. प्रश्न क्रमांक 21वा, कर्करेषा भारतातील किती राज्यांमधून जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 8 राज्यांमधून कर्करेषा भारतामधील जाते. प्रश्न क्रमांक 22वा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वसंतराव नाईक हे महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 23वा, महाराष्ट्रात सर्वात कमी वयात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारी व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर शरद पवार हे महाराष्ट्रात सर्वात कमी वयात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारी व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 24वा, गांधी सागर हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25वा, यावळ हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जळगाव या जिल्ह्यामध्ये यावळ हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 26वा, कोणत्या वाढदिवसानिमित्त नवीन संसदेवर ध्वजारोहण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन संसदेवर ध्वजारोहण करण्यात आले. प्रश्न क्रमांक 27वा, देशात कोणत्या वर्षी प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1962 या वर्षी देशात प्रथमच राष्ट्रीय आणीबाणी पुकारली गेली होती. प्रश्न क्रमांक 28वा, भारतातील पहिले वाहतूक खेडे म्हणून कोणते शहर विकसित केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर वाराणसी हे शहर भारतातील पहिले वाहतूक खेडे म्हणून विकसित केले. प्रश्न क्रमांक 29वा, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर विजय घाट हे लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 30वा,
महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 12 मार्च सन 1930 या दिवशी महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.